आता घाम. हो. थोडे असे एकदम म्हणजे पाण्याची धार कशी असते हा. तशी धार लागली. पिचकारायच लागली असते. हो, खूप धार लागली. सगळी घाण बाहेर काढून टाकली. हो. आता फक्त एकच आहे बाई. आता तू जर समजा वांग, गवार, तेलकट, तिखट, आंबट, आंबवलेलं काही खाल्लं आणि जखम जर चिघळली तर ह्याला जबाबदार कोण असणार? औषधी पण नाही, मी पण नाही, या पण नाही, फक्त तुम्ही. ओके. आता ह्या सिच्युएशन मध्ये ह्याला बॅलन्स करणं गरजेचं. एकदा जखमा भरून येऊ पाय पूर्वीसारखा होऊन जाणार. हा, हे असे रिझल्ट आहेत ना 100त नाही एखाद्या पेशंटला येतात. आता ह्याला ऑपरेशन करून नाही तर याच्यामध्ये रेडिएशन कसं देतो आपण तसं त्या नसा जाळून काढाव्या लागल्या असते बरं का, तरच ते आपण हे करू शकलो. बरं जाळलं तर ते दूषित रक्त वर पण चढलं असतं ना. पण आता काय झालं, सगळं निघून गेलं, निचरा झाला त्याचा. ओके, बस बीस निघत नाही ना आता, काही निघत नाही. पाणी वगैरे थोडंफार कोरडं झालं. नाही करायचंच, ही चांगली गोष्ट आहे. उलट आता पावसाळा आहे, अजून मी म्हणतो तुमच्यासाठी 10-15 दिवस पावसाळा पुढे ढकलला तरी चालेल. म्हणजे हे कोरडं होणार पटकन. हां, स्टेन्सिल आहे ना? नाही, त्यांना आपण आर्थोविटामॅक्स आणि महामृत दिलं. एक स्टेन्सिल आहे, पटपट जखम होणार. जखम बरी. एकच बॉटल